संसद सभागृहाची दिशाभूल आणि निराधार विधानं केल्याची टीका करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरुद्ध हक्कभंग प्रस्तावाची सूचना दाखल करणार असल्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं। आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते। लोकसभा आणि राज्यसभेत कामकाजाचे स्पष्ट नियम आहेत। जेव्हा एखाद्या सदस्याला दुसऱ्या सदस्यावर गंभीर आरोप करायचे असतील तर त्यापूर्वी एक सूचना अध्यक्षांना द्यावी लागते आणि ठोस प्रस्ताव मांडावा लागतो। मात्र राहुल गांधी यांनी हे नियम पाळलेले नाहीत असं रिजिजू म्हणाले। राहुल गांधी यांनी सरकार आणि पंतप्रधानांवर निराधार आणि खोटे आरोप केले आहेत असं सांगत त्यांनी हे दावे कोणत्या आधारावर केले आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। राहुल गांधी यांनी ज्येष्ठ मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या विरोधात कोणतीही सूचना न देता गंभीर आरोप केले असून हे विशेषाधिकारांचं गंभीर उल्लंघन आहे असं रिजिजू यांनी सांगितलं। अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यानही राहुल गांधी यांनी काहीही ठोस न मांडता निराधार आरोप केले असं सांगत राहुल गांधी जाणून बुजून अशा प्रकारचं वर्तन करत आहेत अशी टीका त्यांनी केली।